म्हणजे खरी उपासना काय आहे? खऱ्या उपासनेची व्याख्या ही केवळ हात जोडणे किंवा अगरबत्ती ओवाळणे इतक्या मर्यादित नाही. म्हणजे इतक्या मर्यादित नाही. उपनिषद आणि संतांच्या विचारावर आधारित खरी उपासना म्हणजे काय? याचा आज मी विश्लेषण करणार आहे थोडक्यात. खरी उपासना म्हणजे अनुभव प्रदर्शन नव्हे. उपासना या शब्दाचा अर्थ आहे उप आणि आसन, म्हणजे त्या परमतत्वाच्या जवळ जाऊन बसणं. जर तुम्ही मंदिरात आहात पण तुमचे मन व्यवहारात किंवा पैशात असेल तर तिला उपासना म्हणाल का? खरी उपासना ती आहे जिथे तुमचा मीपणा आणि अहंकार गळून पडतो. तुम्हाला त्या अनंत ब्रह्माशी एकरूप झाल्यासारखं वाटतं. तिथं तिथं खऱ्या अर्थानं उपासना झाली म्हणायचं. आता भीतियुक्त भक्ती कशी? तुम्ही लक्षात घ्या, आज लोक भीतीपोटी उपासना करतात. उदाहरणार्थ शनी कोपेल, पूजा नाही केली तर नुकसान होईल. जिथे भीती आहे तिथं व्यापार असतो, भक्ती नसते. खरी उपासना ती आहे जी तुम्हाला निर्भय बनवते. जेव्हा तुम्हाला समजतं की ब्रह्म माझ्या आतमध्ये आहे, तेव्हा तुम्हाला जगाची भीती वाटणं बंद होतं. स्वतःची ओळख करणं. खऱ्या उपासनेचा उद्देश असतो देवाला काहीतरी मागणे हा नसून स्वतःला ओळखणे हा असतो. लक्षात घ्या, तुम्ही चिल्लर मागायला देवाकडे जाता आणि जे खरंच महत्त्वाचं आहे ते तुम्ही मागतच नाही. आपण देवाला बाहेर शोधतो, पण उपासना आपल्याला आत वळवते. उपासनेचा अर्थच आहे त्या परमेश्वराला शोधणं. जोपर्यंत तुम्हाला तुमच्यातील जीवात्मा आणि विश्वातील ब्रह्म एकच आहे हे समजत नाही, तोपर्यंत तुमची उपासना आहे ना ती पूर्ण झालेली नसते. कर्म हेच पूजन हे लक्षात घ्या. उपनिषदानुसार केवळ डोळे मिटून बसणं म्हणजे उपासना नाही. तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य, ड्युटी निस्वार्थपणे किंवा भावनेनं पूर्ण केली पाहिजे आणि हीच खरी पूजा असते. समजा एखादा डॉक्टर आहे, रुग्णाची सेवा मनापासून करत असेल तर ही त्याची उपासना आहे. जो समाज फसवणूक करून मंदिरात सोन्याचे मुकुट चढवतो ती उपासना नसून एक प्रकारचा व्यवसाय आहे आणि पाप झाकण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे समजा एखाद्यानं दरोडा घातला आणि त्यातून पैसे चोरले आणि काही वाटा मंदिराच्या दानपेटीत टाकला आणि म्हटला की यानं मला पुण्य भेटेल. तसं पुण्य भेटत नसतं, ती उपासना नसते. खऱ्या उपासनेचा अर्थ असा की तुम्ही जे काय करताय ते का करताय याचं ज्ञान असणं. लक्षात घ्या, घरात दिवा लावताना तो प्रकाश माझ्या बुद्धीचा अज्ञानरूपी अंधकार दूर करा हा भाव असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, उपासनेचा भाव हा असला पाहिजे की माझं अज्ञान दूर झालं पाहिजे आणि माझ्या बुद्धीचा प्रकाश पेटला पाहिजे. यासाठी उपासना करायची असते. मंत्राचा अर्थ न समजता फक्त पोपटपंची करणं याला उपासना म्हणत नाहीत. हे लक्षात घ्या. तुम्हाला मंत्र माहीत नाही, काय माहिती नाही, तुम्ही लागले त्या मंत्राचा जाप करायला, काही मिळणार नाही, कारण तुम्हाला अर्थच माहीत नाही. पोपटपंची झाली ती. खऱ्या उपासकाचं लक्षण काय आहे? ज्याला खरी उपासना कळली आहे तो व्यक्ती नतमस्तक तिथेच होतो जिथे त्याला पावित्र्य दिसते. केवळ भीतीपोटी कुठेही डोकं टेकवत नाही, दांभिकपणा करत नाही. त्याला माहिती आहे की ब्रह्म सर्वज्ञ आहे, त्याला पैशाने विकत घेता येत नाही. समभाव राखतो, त्याला प्रत्येक माणसात आणि प्राण्यात ईश्वराचं रूप दिसतं. हे लक्षात घ्या. उपासना म्हणजे देवाला आपल्या मागण्यांची यादी देणे नव्हे. हे लक्षात घ्या. उपासना म्हणजे देवाला आपल्या मागण्यांची यादी देणं नव्हे, तर देवासमोर स्वतःला पूर्णपणे रिकामं करणं, जेणेकरून तो त्याचे ब्रह्मज्ञान तुमच्यात भरू शकेल. तुम्हाला काय वाटतं की आजचा समाज हा निस्वार्थ उपासना करतोय का? की लोक स्वतःहून अंधश्रद्धेत गुंतून बसलेत आणि त्यातून बाहेर निघायलाच तयार नाहीत? हे मला सांगायला विसरू नका आणि खऱ्या उपासनेच्या नादाला लागा. खऱ्या ब्रह्माची पूजा करा, खऱ्या परमात्म्याच्या नादात लागा आणि खऱ्या परमात्म्याला प्राप्त करण्याची इच्छा ठेवा. त्या अनंत परमेश्वराला प्राप्त करण्याची इच्छा ठेवा. आणि उपासना करत असताना अर्थ जाणून प्रॉपर माहिती असल्याशिवाय करूच नका. काही अर्थ होत नाही.